सोलापूर मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोल्ललू यांचा आंदोलनाचा 11वा दिवस पूर्ण होऊन देखील मनपा प्रशासनाने अद्याप कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्याने डॉक्टर पोल्ललू यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच आंदोलनास पाठिंबा दर्शवलेल्या समाज बांधवांनी देखील नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पहा। साहेब, आपल्या समाजातील एका कर्तव्यदक्ष डॉक्टरवरती अन्याय झालेला आहे, त्या अनुषंगाने आपल्या समाजाने तर पाठिंबा दर्शवलाच आहे। तब्बल आजचा हा 11वा दिवस आहे आंदोलनाचा, उपोषणाचा। त्या अनुषंगाने आपण एक समाज बांधव म्हणून आपली काय प्रतिक्रिया द्याल? काय आम्ही समाज बांधव म्हणून आम्ही या प्रशासनाला विनंती केलेली आहे। प्रशासनाने आम्हाला अजून दखल घेतली नाही। आता जर त्यांनी एक दोन दिवसात जर नाही दखल घेतला, आम्ही अनेक समाजाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आम्ही यापुढे जर आम्हाला ताबडतोब त्यांनी माननीय आयुक्त शीतल तेलगी मॅडम त्यांनी सांगितलं आहे की आम्ही योग्य तो विचार करू, पण त्यांनी विचार करण्याच्या मनस्थितीत नाही आहे। परंतु जर नाही विचार केला, आमच्या माणसाला कुठल्या प्रकरणामध्ये एक वेळी त्यांनी शिक्षा दिल्यानंतर तुम्ही घेतलंच कसं होतं ना? त्यांना घ्यायला नाही पाहिजे होतं, पण तुम्ही अजून त्यांना परत बोलवलं, परत त्यांना सेवा करून घेतली। अजून तुमचं काय नाही म्हणून पहिल्याचं तेच रिवडून त्यांना बडतर्फ केला। आज एक समाजाचा आमचा एक गरीब विद्यार्थी जो लहानपणापासून शिकून डॉक्टर झाला, पण जर तुम्ही जाणून बुजून अन्याय जर करत असेल तर आम्हाला याच्यापुढं आम्हाला आमरण उपोषणाशिवाय पर्याय नाही। मी याची नोंद प्रशासनाने घ्यावी। आम्ही जर आता 1-2 दिवसात आता आचारसंहिता लागू होणार आहे, पण आचारसंहिता लागू झाल्यानंतर आम्ही थोडे दिवस थांबू। पुन्हा एकदा आम्ही निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री, माननीय नगरसचिव मंत्री, जे मंत्री लोक त्यांना भेटणार। आम्ही अनेक आमचे त्या ठिकाणचे जे प्रतिनिधी आहेत, आमच्या भागाचे आमदार प्रणितीताई शिंदे यांना घेऊन, माजी आमदार आडम मास्तर साहेब यांना घेऊन आम्ही थेट मुख्यमंत्र्याला भेटून त्यांना न्याय द्या, नाहीतर आम्ही आझाद मैदानात उपोषण बसणार। या ठिकाणी आंदोलनाचा आणि या साखळी उपोषणाचा आजचा हा 11वा दिवस आहे। त्या अनुषंगाने तुमच्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय ठरलेली आहे, काय सांगा? नमस्कार, मी प्राध्यापक नरसिंह आसादे। डॉक्टर योगेश पोल्ललू जे आमच्या जामुनी मोठे समाजाचे आहेत। 2014 साली सोलापूर महानगरपालिकेने वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली। त्या मुलाखतीद्वारे डॉक्टर योगेश पोल्ललू यांना नियुक्ती केली। 2014 पासून ते वैद्यकीय अधिकारी या पदावर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा दिलेली आहे। कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांना मुद्रा सन सिटी येथे त्यांची नेमणूक करण्यात आली। मुद्रा सन सिटी येथे त्यांची नेमणूक असताना वालचंद कॉलेज येथे क्वारंटाईन सेंटर होतं। त्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एका महिलेचं निधन झालं। त्याच्या ठपका मुद्रा सन सिटीमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टर योगेशवर ठेवून त्यांना बडतर्फ करण्यात आलं। आणि त्यावेळेला विनंती वगैरे केल्यानंतर बोर्डामध्ये याच्यावरती गोंधळ झाला की विनाकारण यांच्यावरती अन्याय झाला, म्हणून परत एकदा त्यावेळच्या तत्कालीन कमिशनरनं कामावर घेतलं। आणि कामावर घेतल्यानंतर 1 वर्ष परत सेवा कंटिन्यू झाली। आणि नंतर 1 वर्षानंतर परत त्यांना सेवेतून बडतर्फ केले। त्याच कारणासाठी, एकाच कारणासाठी 2 वेळा शिक्षा या ठिकाणी दिलेली आहे, की अत्यंत अन्याय आणि चुकीची बाब आहे। म्हणून आम्ही जामुनी मोठी समाजाच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला उपोषणा ठिकाणी। बघता बघता आज 11वा दिवस आहे। आमच्या विनंत्या, मागण्या वगैरे चालूच आहेत। आणि या ठिकाणी आमच्या समाजाचे अतिशय कर्यपत जंगम आहेत, हनुमंतू साहेबोळे आहेत, मच्छीधर लोकेकर आहेत, सिद्धराम मेत्रे आहेत। आम्ही 11वा दिवस आहे की उपोषण चालू आहे, की शासन जर या मदतीने सनदशीर मार्गाने आम्ही बसलेलो, आमच्यावर लक्ष वेधून घ्यायला लागलो की या ठिकाणी कमिशनर मॅडम दिल्लीला गेल्या होत्या, त्यांना प्रत्यक्ष भेटलं की आमचं उपोषण चालू आहे, सहानुभूतीपूर्वक विचार करा अशा पद्धतीचं विनंती केलं। तरी या उपर त्यांनी जर बेदखल घेतली तर पुन्हा एकदा हे आंदोलन तीव्र करण्याचा आमचा मनोदय आहे। गुड आफ्टरनून ऑनरेबल कमिशनर SMC शीतल तेलगी मैडम। I am Dr. Pollolu, medical officer of SMC Health Department.
Honorable ex-Commissioner Mr. Chandrakant Gudewar has given an appointment on dated February 2014 as a medical officer of the health department to SMC. Since 2014 I am working as a medical officer. I have done the good work in health department. I have got a number of certificates from the health departments. On date of April 2020, the Solapur city was suffering from the COVID-19 pandemic virus infection. I have got the training from the WHO along with all medical officers of Municipal Corporation and Jilla Parishad by the Surveillance Medical Officer Mr. Dr. Amol Gaikwad from Bombay. I have done the good work in the COVID-19 pandemic at Mudrasan City UPSC. But unfortunately, ex-Commissioner Mr. P. Shivshankar has applied the injustice actions on me without any inspection, without any information, without any inquiry. Since 2022 and 2020, I got the two injustice actions from the SMC commissioners. But it is not a good thing because I have done the good work in the COVID-19 pandemic. And now I request once again Mrs. Sheetal Teli Madam, please try to the COVID-19 pandemic virus infections disease along with information from the health department. Because I am a doctor, I have got the training, I am knowing well about the COVID-19 pandemic virus infection. Now the Municipal Corporation Health Officer Mrs. Dr. Manjari Kulkarni Madam has given one letter, recommendation letter for involving me in the health department of SMC. Such a letter has come to your office by the your office. Please involve me in the health department of SMC. Once again, I am request Mrs. Sheetal Teli Madam.